तर आपण आज आलेलो आहे सकाळ सकाळ दाऱ्यावर. आपल्याला 9 वाजता लाईट येत आहे, त्यामुळं आपण आलेलो आहेत. आता मोटर चालू करायला आपल्याला घ्यायचं आहे कडवाळाचं भरणं, कडवाळा आणि हरभऱ्याचं भरणं घ्यायचं आहे आपल्याला. मग काय आपली झाली डेली रोटन चालू. बघू शकता आपण एरिव आलेलो आहे मोटर चालू करण्यासाठी. तर आपण मोटर चालू केलेली आहे. ते बघू शकता आपला गहू आहे, थोडं मका पेरलेली आहे, हे आपले येर आहे. तर भेटू आता हरभऱ्याच्या रानात. बघू शकता दोन्ही मोटरचं पाणी आलेलं आहे आपलं. आता आपल्याला त्या हरभऱ्याला पाणी द्यायचं आहे मागं दिसणाऱ्या, आणि त्याच्या खाली कडवाळ आहे त्याला पण पाणी द्यायचं आहे. तर चला जाऊ आपण, खोरं घेऊ गाडीचं. आपल्या गाडीला खोरं आहे, गाडीचं खोरं घेऊन जाऊ रानात. बघू शकता उन्हाळ्याचे दिवस आता वाढत चालले आहे, त्यामुळं आता माळाला थोडे कुसाळ वाढलेले आहेत. बघू शकता हरभरा आपला जोमात आलेला आहे, काही विषय नाही. तर मित्रांनो आपल्याला काय खाल्ल्या कडवाळाला पाणी द्यायचं आहे. बघू शकता इथून पाणी आलेलं आहे, इथून पाणी ह्या वाकणी सरळ इथे आलेलं आहे. आणि आता इथून आपण टेक्निकचा वापर केलेला आहे, पाईप काढून घेतलेले आहेत आणि इथून पार्सल होत आहे खाल्ल्या वावरात. आणि आपल्याला आता ह्या कडवाळाला पाणी द्यायचं आहे. तर चला मग मित्रांनो आपण देऊ कडवाळाला पाणी. आता पहिला वापाचा झालेला आहे. आता हे कडवाळ झाल्यावर आपल्याला या हरभऱ्याला पाणी द्यायचं. हे हरभरा द्यायचा आहे आपल्याला. आज दिवसभर आपल्याला एवढंच काम आहे, हे आपल्याला दारं धरायचं आहे. तर मित्रांनो आपलं खाल्लं कडवाळाचं भरणं झालेलं आहे. आता बघू शकता आपण पाणी हरभऱ्यावर वळवलेलं आहे. आता हरभऱ्याला पाणी घेतलेलं आहे. बघू शकता इकडं हरभऱ्याला पाणी घेतलेलं आहे. आता काय 1-2 तासात हरभऱ्याचं भरणं होऊन जाईल, मग वाघ काय निवांत आहे. हे बघू शकता आपण मित्र बोलावलेला आहे. आपल्याला थोडं हे होत होतं, बोर झाल्यावर झालं तर म्हणलं मग मित्राला एक गप्पा मारायला. मग मित्र आलता आपला, बघू शकता. तर मित्रांनो हरभऱ्याचं हिरवगार रान बघू शकता आपण तुम्ही, एकदम खतरनाक विषय. आता तुम्ही म्हणतात हे पांढऱ्या गोण्याचं काय लावलेलं आहे. हे पांढऱ्या गोण्याचं याच्यासाठी लावलेलं आहे की हरणं येतात आणि त्या हरणांना घाबरण्यासाठी ते हरणं विचार करतात की तिथे एक माणूसच उभा आहे. ते समजून ते हरणं तिकडूनच पळून जातात आणि आपल्या मालाचा बचाव होतो, त्यामुळे ते लावलेलं आहे. तर मित्रांनो आपलं हरभऱ्याला आणि कडवाळ्याला पाणी देऊन झालेलं आहे. आणि आता आपण बघू शकता चाललेलो आहे मोटर बंद करायला विहिरीवर. तर चला मित्रांनो जाऊया विहिरीवर. बघू शकता आपण गाडीला खोरा अडकवलेला आहे आणि निघालेलो आहे विहिरीवर. तर गाई आपला आता भरणं झालेलं आहे आणि आता वाघ आता मोकळा आहे. तर आपण इकडे तिकडे फिरायला जाऊ. तर मित्रांनो आपण आलेलो आहेत आता एरीवर, कारण की आपलं भरणं झालेलं आहे आणि आपल्याला आता मोटर बंद करायची. बघू शकता आपण आलेलो आहेत एरीवर. आता आपण मोटर बंद करणार आहेत. आपल्याला इथली एक मोटर बंद करायची आहे आणि एक तळ्याला मोटर आहे ती एक बंद करायला जायची आहे. तर इथली मोटर बंद करून आपण जाणार आहोत. आपण बघू शकता इथली मोटर बंद करणार आहोत. आता मित्रांनो मोटरच बंद होत नाही, काय विषय झालाय काय नाही.
तर मित्रांनो मोटर बंद झालेली आहे, बघू शकता. बघू शकता विहिरीचं पाणी आपलं जास्त खाली गेलेलं आहे. उन्हाळ्याचा हाच प्रॉब्लेम आहे मित्रांनो, विहिरीला पाणीच राहत नाही. इकडे आपण कसं डोंगराळ भागात राहतो ना, त्यामुळं विहिरीला पाणीच राहत नाही. तर मित्रांनो आपण आता इथली मोटर बंद करून चाललेलो आहे तळ्याची मोटर बंद करायला. तर निघू तळ्याची मोटर बंद करायला. लॉर्ड पॅटेना घेऊन चाललो आहे तळ्याला. बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळं रस्ता थोडा खराब आहे मित्रांनो, समजून घ्या. आपले प्लॅटिना कसं काय मित्रांनो कमेंट करून सांगा. तर आपण आता चाललो आहे तळ्याला मोटर बंद करण्यासाठी. तर मित्रांनो आपण आलेलो आहेत आता तळ्याला मोटर बंद करायला. बघू शकता हा आपला टाटर आहे आणि ही आपली डीपी आहे, बघू शकता. आणि तिकडं तळ्यात आपली मोटर आहे. आता आपण मोटर बंद करणार आहोत, कारण की हा मोटरला बाबा आहे आणि ही लाईट गेली तरी बंद होत नाही. त्यामुळे आपण जागेवर आता बाबा बंद करून टाकणार आहोत. बाबा बंद करून टाकल्या मोटर परत चालूच होणार. आपल्याला परत कवा चालू करायला बघू शकता. आणि बाबाचं बटन बंद केलं आणि आता ही मोटर बंद झालेली. तर मित्रांनो आता मोटर बंद झालेली आहे. इथे मित्रांनो आपल्या ही एवढं आपलं वावर आहे. इथे ते रस्त्याचं खरपाट टाकलेलं आहे, कारण की रस्त्याचं काम चालू आहे. हा नगर श्रीगोंदा हायवे आहे. हा आता सिमेंटीकरण चालू आहे याचे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ब्लॉगमध्ये माझी बोलण्याची थोडी चलबिचल झाली आहे मित्रांनो, कारण की कॅमेरा समोर बोलण्याची मला सवय नाही आहे. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही सांभाळून घेता मला, कारण कोणी असं आईच्या पोटातून शिकून येत नाही. सगळे असे बोलूनच शिकतात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.